हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी बनवते मकर संक्रांतीसाठी. मी इथे ठेवली कढई आणि त्या कढईत मी टाकते अर्धा ग्लास पाणी. बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी टाकले कढईमध्ये. इथे मी हा गूळ घेतला आहे. एक पावला जास्त आहे हा गूळ. एक पाव, अर्धा किलो गूळ आहे हा. तर हे बघा फ्रेंड्स, आपले पाणी जे गरम झालंय तर इथे मी हा अर्धा किलो गूळ आहे तर मी या पाण्यामध्ये टाकला आहे, अर्धा ग्लास पाण्यामध्ये. आणि आता त्याला हे ना, तर हे बघा फ्रेंड्स, तर आपल्याला ना हा गूळ जे आहे तर याला असं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्यामध्ये तळला पाहिजे चांगला, तो चांगल्या प्रकारे. तर फ्रेंड्स, मी हा गूळ जो आहे ना गावाकडून आणलेला गूळ आहे, एकदम मस्त गावरान गूळ आहे. तर चला, तर आपलं हे 10 मिनटानंतर आपलं होऊन जाईल. तर हे गुळाचं पाक. तर इथे मी घेतली तीळ. मी तीळ एक पाव घेतली. तर हे बघू शकताय, इथे मी तीळ घेतली इतकी सगळी. आणि मी ही तीळ ही भाजून घेतली. मी भाजताना काही दाखवलं नाही, ते तर नॉर्मली कोणीही भाजू शकतं त्याला. तर मी ते घेतली तीळ, मस्त हलकीशी भाजून घेतली. इकडे मी घेतले शेंगदाणे घेतले एक पाव, आणि शेंगदाणे पण भाजून घेतले. आता मी त्याची छिलटे काढणार, आणि छिलटे काढून थोडंसं मिक्सरमधून थोडंसं असा तुकडे काढणार. जास्त बारीक नाही करणार मी, ते पण तुम्हाला दाखवते मी. ओके फ्रेंड्स, तर हे बघा फ्रेंड्स, आपलं गुळाचं पाक हे तयार झालेलं आहे. तर मी इथे गॅस जो आहे तो बंद करते. ओके, तर हे बघा फ्रेंड्स, आपलं ताक हे पाक गुळाचं पाक हे जरासं थंड झालंय. तर आपण ही कढई अशी घेऊ. मला वाटतं पकडीने पकडा, मोबाईल पकडायला लागतो ना एका हाताने, त्याच्यामुळे. तर हे बघा, मी खाली ठेवते इथे कढई. बघू शकता, मी इथे थोडं जाडसर शेंगदाण्याचं जे कूट आहे हे थोडंसं जाडसर काढलं मी. तर हे बघू शकता, ते मिक्सरमध्ये पटकन फिरतं ना, तर अर्ध थोडंसं बारीक झालं आहे. तर ठीक आहे, हे बघा थोडं जाडसरच आहे. याच्यापेक्षा जाडसर असतं, पण आपल्याकडं पाटा नाही ना आता वाटायला, आणि पाट्यावर जरा व्यवस्थित आपण वाटून घेऊ शकतो. तर ठीक आहे, इथे आहे तीळ. आता मी हे तीळमध्ये टाकते हे शेंगदाण्याचं कूट. ओके, मी बनवते तिळीचे लाडू. तीळ आणि गूळ, हे गुळाचं पाक हे ना मी यात टाकते फ्रेंड्स. ओके, एवढं मी टाकलं यात गुळाचं पाक. तर याला आपल्याला मिक्स करायचं आहे. खूप गडबड होती ना, मोबाईल पकडायला कोणीतरी पाहिजे. तर रात्रीचे वाजले 11, आणि 11 वाजता कोणी एकटीलाच बनवणं आहे. जागी असले तरी कोणी येणार नाही मला मदतीला. तर हे बघा फ्रेंड्स, तर मी हे चांगल्या प्रकारे असं कालून घेते, म्हणजे मिक्स करून घेते. बघा फ्रेंड्स, मी चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घेतलंय. शेंगदाणे, तीळ आणि गुळाचं पाक, आणि याच्यात थोडंसं टाकलंय मी इलायची कूट, इलायची तर काढून. इथे मी घेतलंय तेल, कारण की गुळाचे ना खूप हाताला चिटकतं. त्याच्यासाठी आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे हाताला. ओके, तर हे बघा कसं आहे, हाताला ते जास्त म्हणजे चिटकणार नाही. तर आपल्याला इथे खूप मुश्किल आहे लाडू बनवणं तिळीचे. तर हे बघा फ्रेंड्स, याला थोडं थंड होऊन द्यायला लागतं. मी पहिल्यांदा बनवते लाडू, तर हे अशी बनतायत माझ्याकडून. आता मला माहितीच नव्हतं कसं बनवायचं, तर सगळ्यांना द्यायचे म्हणल्यावर थोडेसे छोटे बनवते. आता हे तिळीचे लाडू, तीळ, गूळ आणि शेंगदाणे याच्यात टाकले मी. तर या तुम्ही पण लाडू खायला.
ऑनलाईन. तर हे बघा छान बनले ना फ्रेंड्स. तर हे बघा मी आता तुम्हाला एवढे दाखवते सध्या. ओके. हाय मी सुरुवातीला बनवलं खूप मोठा झाला. आता मी असे थोडे छोटे छोटे बनवते. तर हे बघा मस्त तिळीचे लाडू भाजी छान आहे ना. आता फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स. तर हे बघा माझे तिळीचे लाडू झाले. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कोणी कोणी लाडू बनवले तिळीचे तिळगुळाचे तर हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी पहिल्यांदा लाडू बनवले आणि छान मस्त बनले ते एकदम. हां फ्रेंड्स हे लाडू जे आहे ना गरम गरम बांधता नाही येत. थोडं थंड झालं का मग ते मस्त लाडू वळतात. तर हे बघा मस्त लाडू झाले माझे. कडक पण नाही आहे एकदम मस्त सॉफ्ट नरम. तर मी सकाळी याचा व्हिडिओ एक छान एक शॉर्ट व्हिडिओ बनवून आणि सगळ्यांना ते शुभेच्छा देईल संक्रांतीच्या मस्त बनवून. तर हा आता किती वाजले रात्रीचे वाजले 12:30 वाजले आणि 12:30 वाजता माझे हे लाडू बनून झाले. एकदम छान बनले लाडू. आवडल्यास तर व्हिडिओ आवडलास तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे जरूर प्रेस करा फ्रेंड्स. मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे तर मला सपोर्ट करा यूट्यूबला. ओके फ्रेंड्स. तर बाय फ्रेंड्स. पुन्हा भेटू.